ओके चलो, वेलकम टू नेक्स्ट व्हिडिओ ऑफ द स्वराज्य अकॅडमी. आणि मी सावंत सर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वराज्य गोटा अकॅडमी वाई. आता या आपल्या कालच्या व्हिडिओवरून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असतील, परंतु तो व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 2-4 वेळा पाहावा लागणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र ट्युशन फ्री करायचं आपल्याला. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण, कालच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट, ज्याच्यामध्ये काल सगळ्यांनी मला सांगा बाळांनो, तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर मला वाटतं सगळ्यांनी पाहिलेला आहात. पाहिलाय ना प्रिन्सिपल क्वांटम नंबर, बरोबर का? दिस वन इज व्हॉट, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, पहिली प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याचा आपण व्हॅल्यू काय दाखवतो तर एन, बरोबर आहे का? आणि ॲझोमिटल क्वांटम नंबर, ॲझोमिटल क्वांटम नंबर, त्याची पण आपण काय दाखवत होतो, व्हॅल्यू n-1, बरोबर आहे का? म्हणजे आपण दोन क्वांटम नंबर इथं बघूयात एकत्रित, प्रिन्सिपल आणि ॲझोमिटल. साधी सिंपल गोष्ट आहे, इकडे लक्ष द्या. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n व्हॅल्यू आणि ॲझोमिटल क्वांटम नंबर n-1. n कळला तर n-1 कळणार, बरोबर ना? म्हणून सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर कळणं गरजेचं आहे. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघा, पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर कुठला आहे आपला, के शेल. कोणती आहे? के शेल. या के शेलची व्हॅल्यू काय आली, यस. काय आली? यस आली का? यस आहे का ते? मग मोठ्याने सांगा काय आहे? 1 आली. काय आली व्हॅल्यू? 1. आता मला सांगा बाळांनो, जर के ची व्हॅल्यू 1 आली तर एल ची व्हॅल्यू काय येणार? 2. एम ची व्हॅल्यू काय येणार? 3, बरोबर आहे का? आणि एन ची व्हॅल्यू काय येणार? 4. दीज आर द एन व्हॅल्यूज. कुठल्या व्हॅल्यू झाल्या? एन व्हॅल्यूज. आता बाळांनो, फक्त आणि फक्त ह्या व्हॅल्यूज मधनं आपला हा फॉर्म्युला, एक्यूएनचा फॉर्म्युला काय आहे? एल साठीचा फॉर्म्युला काय? एल साठीचा एल इज इक्वल टू n-1. n-1. चला आता पहिला फॉर्म्युला लावा, n-1. एन व्हॅल्यू किती आहे पहिली? 1. 1-1 काय येतं? काय येतं? 0. नंतर 2. 2-1. 2-1 1. 2-1 1. आले का 1? बघा आले ना. नंतर 3-1 2. नंतर 4-1 3. म्हणजे इथं तुम्हाला बघा 0 1 2 3 या n-1 च्या व्हॅल्यू ऑलरेडी मिळाल्या आहेत. पण आता तुम्ही म्हणाल सर मिळाल्या आहेत म्हणणं बरोबर आहे, पण मला सांगा सर इथं 0 1 व्हॅल्यू आली, 0 कसा आला? इथं 1 आणि 2 व्हॅल्यू आली, 0 1 कसा आला? अरे बाळांनो, साधी सोपी गोष्ट आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की जेवढी प्रिन्सिपल शेल आहे ज्या नंबरची, ती तेवढी वाढत गेलेली असते. काय होत गेलेली असते? वाढत. म्हणजे तुमच्या शेल्स वाढल्या की एन व्हॅल्यू सुद्धा वाढणार. म्हणजे उदाहरणार्थ वरून खाली बघा की तुम्ही, वरून खाली काय झाले रे? 1 2 3 4. एन व्हॅल्यू वाढली का कमी झाली? एन व्हॅल्यू वाढली तर त्याचे शेल्स पण वाढणार. मग आता मला सांगा, ही शेल्स किती वे? 2 नंबरचे ना. मग ह्या 2 नंबरच्या शेल मध्ये तुमची ॲझोमिटल क्वांटम नंबर पण किती असणार? 2च असणार. एक 0 नंबरचा आणि एक 1 नंबरचा. कळलं का? कारण आपली व्हॅल्यू काय? n-1. n-1 म्हणजे 1-1 0 आली, संपला विषय. इथं काय असणार? 2-1 1 आली, पण 1 आली म्हणजे 1च्या आधी किती होती तुमची? 0. किती होती? 0. ती विसरून चालणार नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, इकडे 3 ऑर्बिटल आहेत, म्हणजे इथं 3 व्हॅल्यू निघणार, बरोबर का? मग काय निघणार? n-1 म्हणजे 3-1 काय निघणार? 2. म्हणजे 2 निघाली, 2 च्या आधी किती असणार? 0 आणि 1. आणि 3 निघालो, 3 च्या आधी 0 1. अशा प्रकारे आपण या व्हॅल्यूज काढल्या. आता बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 0 ऑर्बिटल साठी आपण काय सांगतो? 0 साठी आपण s ऑर्बिटल दाखवतो. काय दाखवतो? 0 साठी आपण कुठला ऑर्बिटल दाखवतो? पण त्याची 0 s ऑर्बिटल दाखवणं ठीक आहे, पण कुठली शेल आहे त्याची? 1 नंबरची. कुठली? म्हणून तिथं काय लिहिलंय? 1s. काय लिहिलंय? 1s. आता इथं बघा बरं, इथं काय लिहिलंय रे मी? 0 आणि 1 म्हणजे s आणि p. 0 वाली तर s साठी आहे. 0 कोणासाठी म्हणताय? s. म्हणलं इथला 0 s असणार आणि 1 असणार p. मग किती नंबर मध्ये हे s आणि p? 2 नंबर मध्ये. म्हणून आपण काय केलंय? 2s आणि 2p. परत या खाली 3 नंबर. हा आता हा s ऑर्बिटल आहे, हा p आणि हा d लिहिलंय इथं, बरोबर आहे का? आता सांगा तुम्ही, s 3s, p 3p आणि d 3d. 3 नंबर मध्ये ना, म्हणजे 3 नंबर म्हणजे कोण? एम शेल मधले हे सगळे. कशातले? एम शेल. आणि इथं आता परत काय येणार? s p d f.
आलं का लक्षात एसपीडीएफ? आणि मग त्याच्यात 4 नंबरचे म्हणून एसपीडीएफ ला 4 लावले. आलं लक्षात? आता हे तुम्हाला एकत्रित इथं लिहून घेतो मी. बघा इथं बघा, असं लक्षात ठेवायचं. के फॉर 1s, एल फॉर 2s प्लस 2p, एम फॉर 3s 3p 3d, बरोबर आहे का? आणि एन फॉर 4s 4p 4d 4f. आलं का लक्षात? येस और नो बच्चावारडी? आता मला सांगा की तुम्ही कॅपॅसिटी ऑलरेडी शिकलाय. किती कॅपॅसिटी शिकला होता रे? यस मध्ये किती इलेक्ट्रॉन भरत होतो आपण? सांगा बच्चावारडी लवकर. कोण कोण सांगणे वाला आहे? 2 6 10 14. कालचं लेक्चर कळलं का? त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण भरू शकत नाही. या सगळ्यांनाच आपण काय म्हणणार आहे आता? माझ्या भाषेत, माझ्या भाषेत लक्षात ठेवायचं. व्हॅलन्स शेल. काय म्हणणार आहे याला? म्हणजे आता पुढे जाऊन तुम्हाला व्हॅलन्स शेल काढायचे, त्यावेळेस मी शिकवणार आहे व्हॅलन्स शेल कशी काढायची. तर लक्षात ठेवा, के मध्ये कुठले? 1s. 1s मध्ये कुठले शेल येते? के. आणि के मध्ये कोणती सबशेल येते? 1s. बर बघा आता एल मध्ये कोणत्या सबशेल येतात? 2s प्लस आणि 2s प्लस 2p सबशेल कोणामध्ये येतात? एल नावाच्या शेल. म्हणजे नंबर रिप्रेझेंट करतोय बघा. हा एक नंबर, हा दिसतोय का? हा नंतर हा हे नंबर, नंतर हे नंबर. 4 नंबर कोणाला रिप्रेझेंट करतो? एन ला. 3 नंबर कोणाला रिप्रेझेंट करतोय? एम ला. 2 नंबर आणि 1 नंबर के. डोक्यात आलं का सगळ्यांच्या? ओके. आता जर मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित बघून घ्या, नीट बघून घ्या, कारण क्वेश्चनला मी हे मोकळं सोडणार आहे, ब्लँक सोडणार आहे, बरोबर आहे का? आता तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय ऑर्बिटल. ओके, ऑर्बिटल आयडेंटिफाय करायचंय की ऑर्बिटलचं नोटेशन लिहायचंय. चला रेडी? सगळ्यांना कळलं इथपर्यंत? मुलांच्यात लक्ष नाही पाठीमाग, समोर बघा. आता बाळांनो बघा, n इज इक्वल टू, लक्ष द्या, n इज इक्वल टू 0 अँड l इज इक्वल टू, हे दिसतंय मला इथं स्क्रीन मध्ये, n इज इक्वल टू 0 आणि l इज इक्वल टू 1. चला सोडवा. n इज इक्वल टू 0 दिलंय, तोंडी सांगा. चला इथं जमतंय. हा, n इज इक्वल टू 0 दिलंय आणि l इज इक्वल टू 1 दिलंय. कोणती शेल येईल? बघा आता, n इज इक्वल टू 0 ना, n इज इक्वल टू 0 दिलंय म्हणजे 0 कोणासाठी असणार आहे? 0 म्हणजे कोण? s ऑर्बिटल. कुठलं ऑर्बिटल? s ऑर्बिटल. आणि 1 म्हणजे कुठलं ऑर्बिटल? कुठलं ऑर्बिटल? p ऑर्बिटल. आता मला सांगा पोरांनो, जर तुम्हाला आता हे ऑर्बिटल कळले असतील, बरोबर का? पहिली तर गोष्ट काढून घेतली तुम्ही. आता n इज इक्वल टू 0 आणि l इज इक्वल टू 1. आता मला एक सांगा, काय होणार आहे आपलं? कोणती शेल होईल सांगा? n इज इक्वल टू 0 आहे ना, बरोबर का? n इज इक्वल टू काय? 0. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपला 0 आला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आला आपला? 0. आणि हे काय आहे रे तुमचं? यस, प्रिन्सिपल आयझोमेथल क्वांटम नंबर काय येणार? 0 आले ना आपलं. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय? n इज इक्वल टू 0 दिलाय, n इज इक्वल टू 0 दिलाय. मग आपल्याला n इज इक्वल टू 0 पण l इज इक्वल टू 1 पण दिले ना, l इज इक्वल टू 1. मग 0 आणि 1 आपण इथं काढून पण घेतलंय. मग 0 1 व्हॅल्यू कुणासाठी येतात सांगा मला आता? 0, 1 कुणासाठी व्हॅल्यू येतात? जेव्हा n इज इक्वल टू काय असेल तुमचा? n इज इक्वल टू 0, l इज इक्वल टू 1 दिल्या ना, ह्या व्हॅल्यू दिल्यात तुम्हाला, बरोबर का? पण मला सांगा, 0 आणि 1 स्प्लिटिंग करतं ना, कळतं ना? 0 1 0 1 कोणासाठी येतात? l शेल. कोणती? मला सांगा आता, मला 0 1 चं कसं काढणार मला उत्तर? मला बोला लवकर. किती डिजिट आहेत? 0, बरोबर का? 1 आणि 2 किती आहेत? 2 आहेत ना. म्हणजे n इज इक्वल टू ऍक्च्युअल काय येणार तुमचं? 2s प्लस 2p, बरोबर आहे का? 2s प्लस 2p. समजलं का? 2s प्लस 2p. आता तुम्हाला l इज इक्वल टू 1 आणि n इज इक्वल टू 0 आहे, ह्याच्यावरनं तुम्ही आन्सर काढलं की बाबा तुम्हाला 0 फॉर s 1 फॉर p. मग 0 असेल तर ते 2s आलं आणि 1 असेल तर ते 2p आलं. कारण 0 1 2 येते, काय ते 2. म्हणजे ऍक्च्युअल n व्हॅल्यू काय असणार तुमची रे? ऍक्च्युअल n व्हॅल्यू काय असणार? मेन शेलची 2 काय असणार आहे? 2. समजलं का? n व्हॅल्यू 2 असली की काय येणार? 2 मायनस 1 1. कळलं का नाही कळलं? म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आता नेक्स्ट एक देतो तुम्हाला, बघू. n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू, पुढचा क्वेश्चन,
n इज इक्वल टू 4 आणि l इज इक्वल टू 2. सोडवा. चला काय येईल रे? येस. चला वेळ देतो तुम्हाला, पटकन सोडवायचं. ओळखा काय येईल? l इज इक्वल टू 2 आहे आता. बोला लवकर. लय सोपं आहे. कोण सांगताय? पटकन. n इज इक्वल टू 4 म्हणल्यावर काय? n इज इक्वल टू 4 म्हणल्यावर काय तुम्हाला माहित आहे ना? 1k 2l 3m आणि 4n. बरोबर आहे का? म्हणजे तुमचे n इज इक्वल टू 4 आले तर n शेल आली. कोणती आली? n शेल. किती नंबरची ती? 4. किती नंबरची? 4. आणि l इज इक्वल टू काय दिलंय? 2. l इज इक्वल टू 2 दिलंय. म्हणजे ज्यावेळेस l इज इक्वल टू 2 दिलंय त्यावेळेस ते कुठलं ऑर्बिटल असतं 2 साठी? डी ऑर्बिटल. कुठलं असतं? डी ऑर्बिटल. मग डी ऑर्बिटल साठी व्हॅल्यू यांची किती आहे? 4. 4 म्हणले की 4 आणि ऑर्बिटल कुठलं आहे? डी. काय आलं? 4d. सोपं होतं ना? काय आलं? 4d. आलं लक्षात सगळ्यांच्या? असेच एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी सोडवायचे. आलं लक्षात? n इज इक्वल टू काय तुम्हाला पाहिजे? 3 घ्या. l इज इक्वल टू 1 घ्या. समजलं का? म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं बघा, ह्याच प्रमाणे इथं पण n इज इक्वल टू 0 आहे. काय आहे? 0. हे आपण असं पण सोडवू शकतो. इकडे बघा, सेकंड मेथड ही अशी पण होऊ शकते. लक्ष द्या. ह्याच्याप्रमाणे सोडवलं तर काय होईल रे? 1k 2l 3m आणि 4n. बरोबर आहे का? आणि l इज इक्वल टू काय दिलं इथं? 1. l इज इक्वल टू काय दिले? 1. 1 म्हणजे कोणती शेल? p. कारण हे तुम्हाला ऑलरेडी साईडला लिहून घ्या. 0 फॉर s, 1 फॉर p, 2 फॉर d आणि 3 फॉर f. हे लिहूनच घ्यायचं एल व्हॅल्यू. ह्या एल व्हॅल्यू आहेत तुमच्या. कळलं का? एल व्हॅल्यू कशा आल्यात? n-1. कशा आल्यात एल व्हॅल्यू? n-1 च्या फॉर्म्युल्याने आलेत. मग आता इथं 1 आणि p ऑर्बिटल आलं. मग किती आहेत रे आपल्या व्हॅल्यू? किती आहेत अशा? n इज इक्वल टू काय? 0. l इज इक्वल टू काय? 0. मग आन्सर काय येईल इथं? 0 आणि हा 1 म्हणजे 2 आहेत ना डिजिट थोडक्यात. म्हणजे काय येईल आपलं? 2p. काय येईल? 2p. आलं का लक्षात सगळ्यांच्या? येस और नो? चला स्टार्ट करा, सोडवून घ्या. तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चलो, थँक्यू.